सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। भावना लवकरच आपल्या बापाची जयंती येते, तर भीम जयंतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देश आपला उत्सुक आहे, बरोबर ना। तर भावांनो, भीम जयंती फक्त एक मनोरंजनाचं साधन बघण्यासाठी, जे लोक फक्त मनोरंजनाचं साधन बघतात, बरोबर, त्यांना असं वाटतं भीम जयंती फक्त एक मनोरंजन आहे आमच्यासाठी। तर भावांनो, आरपीआय आठवले गटातील कार्यकर्त्यांनी तानाजी तपकरे यांनी भीम जयंती निमित्त गौतमी पाटील यांचं नाचणं ठेवलंय। जे भीम कार्यकर्ते आहेत त्यांच्या तर भावना दुखल्यात, माझा सुद्धा दुखल्यात की तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावरती फार जोर दिलेला आहे, बरोबर ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर शिकले नसते तर आपण या स्तरीवर नसतो आज, त्यांनी जर संघर्ष केले नसते तर आपण आज भीक मागायचीच कामी असतो। तर भावांनो, भीम जयंती निमित्त जर यांनी पुस्तकं वाटप किंवा जे आपले कार्यकर्ते आपल्या समाजामधील MPSC UPSCचे एक्झाम देतात त्यांना थोडीफार अडचण येते, ठीक आहे, त्यांना पैशाची अडचण असते, फी भरू शकत नाही, अशा मुलांना जर मदत केली असती तो एक सोनेरी क्षण असता, तो सुद्धा त्यांचा एक प्रचार झाला असता की नाही आपल्या गटातील जे कार्यकर्ते आहेत किंवा आठवले गटातील जे कार्यकर्ते आहेत यांनी अशाचं कार्य केलेलं आहे, त्यांची वाहवा झाली असती। पण यांनी काय केलं आहे, हे बघा, आपल्या कुठल्या कलाकाराला विरोध नाही आहे, पण तुम्ही भीम जयंती निमित्त जर अशा बाया नाचवणारा असाल तर ही फार वाईट गोष्ट आहे, संपूर्ण महाराष्ट्रात ही वाईट गोष्ट आहे। आणि मी तरी म्हणतो की आपण ही गोष्ट जी हे कार्यक्रम ठेवला आहे हा होऊ द्यायला नको आहे आपल्याला, बरोबर ना। माझा तर विरोध आहे या गोष्टीला। तुमचं काय व्यक्तिमत्व आहे भावांनो, कमेंट करून नक्कीच सांगा। तर भावांनो, आपली बहीण भाग्यश्री वाघमारे यांनी तानाजी तपकरे यांना फार चोप द्यायला प्रयत्न केला आहे, पण फक्त एका व्यक्तीच्या बोलून ते शांत बसणार नाही आहेत। तानाजी तपकरे असे बोलताय, आम्ही तर गौतमी पाटीलला नाचवणार, तुम्हाला जर कोर्टात खेचायचं असेल तर खेचा, पण आम्ही तो कार्यक्रम ठेवणार, त्यांचं व्यक्तिमत्व हे बोलतंय, ठीक आहे। आता त्यांची जी रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला दाखवतो, रेकॉर्डिंग आहे का भावांनो? हा, आंबेडकरी चळवळीची एक कार्यकर्ती चळवळीतली मुलगी म्हणून विचारते। काय गौतमी पाटील म्हणजे भारताचे नागरिक नाही का? आहे। बाबासाहेब असं म्हणतात, आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास पण माहितीये, मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्हाला चांगला इतिहास माहितीये, ऐकून घ्या 2 मिनिटं। बाबासाहेबांनी काय सांगितलेलं की इव्हन शिवाजी महाराजांनी पण त्यांच्या या स्वराज्यामध्ये एकही स्त्री नाचवली नाही, आणि बाबासाहेबांना सुद्धा त्यांच्या काळी एक लावणीवाली त्यांना मदत करत होती सोनं नाणं देऊन। ते म्हणाले की तुम्ही स्वतःचं अंग प्रदर्शन करून किंवा डान्स गाणी करून जे काही पैसे मिळवलेत ते मी ऍक्सेप्ट करणार नाही। तर आज आपल्या समाजामध्ये गौतमी ती एक कलाकार आहे, त्याविषयी काही वाद नाहीये, पण बाबासाहेबांच्या जयंती निमित्त तिला बोलवणं ह्याच्यापेक्षा तुम्ही आणखीन काहीतरी मोठा चांगला कार्यक्रम ठेवू शकला असतात की MPSC UPSC सारखे विद्यार्थी आहेत, बार्टी सारख्या संस्थांमध्ये कामं करणारी काही विद्यार्थी आहेत। मी स्वतः आपण आता MPSCचा स्टडी करते, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात की पैसे भरू शकत नाही किंवा इव्हन इतर काही गोष्टी। तर जे मी आणि माझ्यासारखे आणखीन काही लोक आहेत जी तुम्हाला आदर्श समजत आजपर्यंत बघत आले, तर कुठेतरी इथं ती 1-2% ती गोष्ट डावलल्या गेली की अरे आपण ज्यांना बघत मोठं झालो त्यांनी हा का कार्यक्रम, जर तुम्ही म्हणजे एखादा पुरुष जर नाचला तर त्यानं काय विटंबना होत नाही, आणि एखादी महिला, ऐका की बरं का ताई, ऐका, एखाद्या महिलेनं जर नाचली तर तिनं लगेच समाज बाटला जातो, त्यानं लगेच व्यभिचार वाढतो, समाजात मध्ये विचार चुकीचे पेरले जातात। आपण आता कशा करता, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, बाबासाहेबांनी सांगितले परिवर्तन करा, आणि आम्ही आहे ना कुठली स्त्री नाचावी, कुठली काय करावी ही आमची भावनाच नाहीये, आमची भावना फक्त मनोरंजन आहे। आमच्या इथं एक मनोरंजन म्हणून आम्ही बघतोय, आम्हाला त्याच्याशी कुठल्या बाया नाचणं, कुठला पुरुष नाचणं आणि कुठला तृतीयपंथी नाचणं याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही। म्हणजे सर, बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने मनोरंजन ही एक दृष्टिकोनातून आपण बघायचं, सगळंच बघायचं ना, सगळंच बघायचं। हा, मग जर तसं असेल तर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही त्याऐवजी इतर काहीतरी सगळे ठेवतो ना कार्यक्रम, ऐका की, करू शकला? ऐका ना, ह्याच्यामध्ये आहे ना कानून कसं तुम्ही काय करायचं, आमचा कार्यक्रम वाईट आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला काय कोर्टात केस करायची ती करायची, काय एवढं आम्हाला सांगत बसायचंय, आम्ही ऐका ना, आम्ही हे करणार आहोत। ऐका ना सर, तुम्ही जे बोलताय ना ते खूप टोकाचं बोलताय, आणि मी तुमच्याशी त्याच्याबद्दल बोलायला आली। तुम्हाला हे माहितीये का सोशल मीडियावरती तुमच्या नावाने आता काय चाललंय? इंस्टाग्राम ओपन करा जरा, आणि सगळे युवा लोक, ऐका ना, ज्यांना 1 रुपयाचा रोजगार नसतो
ते रोजगाराचा शोध त्याच्यामध्ये घेतात, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ऐका ना सर, मी काय म्हणते तुम्हाला की बाबासाहेब 18 एप्रिलला ठेवलाय, हो. पण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या तुम्ही जे जयंती कार्यक्रम ठेवलेला आयोजित आहे ना. करताय ना, नाही. त्या निमित्तानं तुम्ही तो कार्यक्रम ठेवलेला आहे. अहो सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सांस्कृतिक विषयाचा भाग आहे, पण स्त्रीचा जो सन्मान केला जातो ना, तो सन्मान लोकांना जशी अन्नाची भूक आहे ना माणसाला, तशी एक सांस्कृतिक कला की सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा भूक आहे माणसाला. आम्ही त्याची भूक भागवतोय. यात एवढं मोठं काय आहे? 14 एप्रिलच्या निमित्तानेच का? कोण म्हणलं किंवा तुम्हाला? कोण महाग काठी घेऊन नाही कार्यक्रम बघायला या म्हणून? तो तुमचा अधिकार आहे ना. तुम्हाला बघायचं. आता तुम्ही कसं मला बोलताय तसं तुम्ही कार्यक्रम बघायला यायचं नाही. तो प्रश्न झालाच. बघायला हा. येणं हे बघा, कार्यक्रम ठेवणं न ठेवणं हा पण तुमचा वैयक्तिक भाग आहे. नाही पण वैयक्तिक ज्या नाही, ते आमच्या वेळेस मंडळाचा भाग आहे. हा, ज्या वेळ हो, पण ती वैयक्तिकच गोष्ट झाली नाही, ना. वैयक्तिक तुम्ही ठेवताय म्हणून आम्ही तुम्हाला विचारायला आलो. आता आपण एकतर मुळात अशा ठिकाणी म्हणजे नाही का भारायला आणि आलो. ऐका ना, हा, आम्ही कुणाला बांधील नाहीये बरोबर. उत्तर द्या. समाजाशी तर आहात. नाही समाजाची एक आज ऐका ना. समाजाचा एक भाग तुम्ही काय तुम्ही कार्यक्रम ऐका आयोजित ना. करता हे बघून तर जगतोय. नाही बरोबर आहे. तुम्ही समाजाचा भाग आहात, समाजाचं दायित्व आहे, आमचं बी दायित्व आहे, आम्हालाही तेवढं कळतंय काय कार्यक्रम. पण मी तुम्ही तर आहे ना, म्हणाले की ना, तुम्हालाच ऐका ना, बघत आम्ही मोठे तुम्ही झालो. कुठला चष्मा घालायचा आहे ते तुम्ही कुठला घातलाय त्याला मला काय घेणं देणं. मी कुठला चष्मा घातलाय मला माहिती आहे ना. मी गौतमी पाटलाचा कार्यक्रम ठेवण्यामागे कुठला कार्यक्रम चष्मा घातलाय. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आपण ज्या हिंदुत्ववाद्यांना ना RSSला आपण म्हणतो ना कट्टरवाद, आपल्यातले काही शाने कट्टरवाद करायला निघल्यात. आमच्या वस्तीतल्या आमच्या नागरिकांना काय आवडतं ते आम्ही देतोय त्यांना. तुम्ही कशाला ते घेताय? ऐका ना सर, पण आहे ना, मी एक युवा मुलगा. आता या वर्षी कार्यक्रम होणार झालेले पुढच्या वर्षी ठेवायचा नाही. हे बघा, मला काय म्हणायचं, मनोरंजन त्यांना नको का? मनोरंजन नको का? मनोरंजन सगळ्यांनाच नाही, हवंय ना. पण आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, प्रत्येकाने शासनानं सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे तिथं लढावं आणि हे करावं. तुम्ही आमच्यावर काय खालच्या थरातल्या माणसाकडनं तुम्ही बार त्या MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना मदत करा आणि हे करा. आमचं शक्य आहे का? आम्हाला शक्य आहे का हो ताई? सर, आता MPSC UPSCच्या पोरांना मदत करणं म्हणजे लय लोकसेवा झाली काय? मग गौतमी पाटीलला बोलून लोकांचं मनोरंजन करणं ही लोकसेवा आहे का? हे सांगितलं तर तुम्ही कार्यक्रम अरेंज ज्याप्रमाणे करता. आनंद शिंदेना लोकशाहीला विरोध आहे. कशाला? लोकशाहीला विरोध आहे. बाबासाहेबांच्या विचाराच्या त्यांनी तो कार्यक्रम भरवलेला आहे. तो नाही. स्वतंत्र आहे तो कार्यक्रम भरवण्याचा. त्यांना स्वतंत्रता, त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम भरवू दे, चालेल. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नका. मग त्या दिवशी गौतमी पाटीलला कार्यक्रम अरेंज करायचा. पण आम्ही त्यांना ऑब्जेक्शन गौतमी पाटीलचं ते माहितीये, पण ह्या नाही, वर्षी आंबेडकर जयंतीला फक्त बाबासाहेबांचीच गाणी झाले म्हणजे आंबेडकर जयंती साजरी होती. आमची भावना सगळ्या कलाकारांना चान्स द्यायचा. कुठली भावना? बाया नाचवण्याची भावना? कोण म्हणलं? मग आता ते दुसरीकडे कार्यक्रम गौतमी पाटील आल्याच्या नंतर काय होणार आहे? काय होणार आहे? लोक बघणार आहेत आणि घरी जाणार आहेत. घरी जाणार आहेत. कबूल करत की सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतात, संघटन करतात. संघटनाच्या ताकद म्हणजे दहशतही करत लोकांवरती. अन्याय करायची त्यांची हिंमत होऊ शकत नाही. हे नाही बघत. संघटन होतं हे नाही दिसत. तुम्ही फक्त बाई गौतमी नाचलेली पाटील दिसते. अहो, गौतमी पाटील विचार पेरला जाणार आहे. काही 1-2 मिनिटं. तुम्ही एक महिला आहात. आमच्या इथल्या ज्या स्थानिक महिला आमच्या सोबत राहतात उठतात, आमच्या ताया बहिणी आहेत, ज्या अख्ख्या वस्तीमधल्या महिलांची मागणी होती म्हणून आम्ही ती पूर्ण केली. सत्तेतल्या मुलांकडे पैसे आहेत त्यांच्याकडे मग लोकवर्गणीतून लोकसभागातून जमा झालेले पैसे. तुम्ही काय आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करताय? अहो, माझा काय हाच वाईट प्रश्न आहे? आहे. काय वाईट आहे? काय वाईट आहे? काय तिला डान्स वाईट आहे? तिचा डान्स वाईट नाहीये, ती पण वाईट नाहीये. हे उलट एक आम्हाला कलाकार दुसरा- म्हणून ती दोन एका मिनिटं. वेगळ्या आम्हाला दृष्टिकोनातून दुसरा लोकांच्या समोर प्लॅटफॉर्म आली. नाहीये. कुठला प्लॅटफॉर्म दुसरा नाही? प्लॅटफॉर्म नाही. आम्ही जयंतीनिमित्त वर्षानुवर्ष सांस्कृतिक कार्यक्रम लावतोय. आणि दरवर्षी तुम्ही बाया नाचवतात आणि नाचू ह्या द्या वर्षी ना. मला बोलण्यासाठी संधी तुम्ही मिळाली. बघू मी नका. बघितलं म्हणून. मी बघायचं किंवा नाही बघायचं हा प्रश्नच येत नाही सर. येता जाता कितीतरी लोक बघून जाणार आहेत. मॅडम मला एक सांगा, तुम्ही 25 वर्ष झाले, तुम्ही इथून मागं का आले नाही? तेव्हा बी कार्यक्रम आम्ही केले. हो, कारण काय होतं, तुम्ही बॉडी प्रसिद्ध आहे. लोकांना ती पाटील प्रसिद्ध आहे. आहे. त्याच्यामुळे ती पाटील तुम्ही इथं लोकं- बाबासाहेबांच्या जयंतीत नाचते हे आवडत नाही. मग असं म्हणणं आहे का?
काही लोकांचं असं म्हणणं आहे, मग तसं म्हणणं आहे का काय? नाही. मग तसंच आहे आम्हाला. गौतमी पाटीलला तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त पण नाचवा. बाबासाहेबांच्या 14 एप्रिलच्या जयंतीच्या निमित्तानंच का तुम्ही तो कार्यक्रम जयंतीच्या दिवशी आयोजित नाही केला? नाचवत आहे. जयंतीच्या दिवशी नाही, पण कार्यक्रमाचा उत्साह 10 दिवस आमच्या असतो. मंडळाचा वर्धापन दिन आहे. वर्षभर नसतो इथं, 10 दिवस असतो. वर्षभर असतो ना. वर्षभर तुम्ही गौतमी पाटील नाचवली का? वर्षभर गौतमी पाटील नाचवली का उत्साहाने? मग मला हेच म्हणायचंय तुम्ही कुठल्या की पत्रकार आहेत? कुठल्या पत्रकार आहेत तुम्ही? यावर्षी ट्रेनमध्ये आली का? नाही तिला नाही. 5-6 वर्षाने ट्रेनमध्ये नाही नाही पत्रकार कुठल्या आहेत ना? रिपब्लिकन न्यूज इंडिया. काही चुकीचं नाही. चला, चुकीचं काय नाही. बरोबर आहे. चला, सकाळवाल्यांनी का आमचं समर्थन केलंय. अच्छा. तर ऐकली भावांनो रेकॉर्डिंग. बाजूला तुम्हाला तानाजी तपकरे यांचा नंबर सुद्धा दिसत असेल. तर भावांनो, तानाजी तपकरे हे कॉल घेत नाहीत, घेतला तरी ते व्यवस्थित बोलत नाहीत. आणि भावांनो, एका व्यक्तीने बोलून होणार नाही. आपल्या सर्व भीमसैनिकांना ज्यांच्या पण भावना दुखल्या असतील, जो कोणी विरोध करण्याचा इच्छुक असेल त्यांनी या नंबरवरती कॉल करावं, त्यांच्याशी चर्चा घालावी की हा कार्यक्रम तुम्ही ठेवू नये, याच्याऐवजी तुम्ही दुसरा कार्यक्रम ठेवा. पण हे असं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला एवढं मोठं स्वराज्य घडून दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी आपल्या दरबारामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये अशा बाया नाचवल्या नाही, त्यांचा सुद्धा विरोध होता. बरोबर ना? तर भावांनो, हा एक मुद्दा आहे. तर हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे की भीम जयंतीनिमित्त तुम्ही बाया नाचवण्याचं काम करताय, आपलं मनोरंजनाचं साधन बघताय. तर भावांनो, जो कोणी आपला भीमसैनिक इच्छुक असेल यांच्याशी बोलण्यासाठी हा नंबर दिलेला बाजूला, तर यांच्याशी कॉल करा, चर्चा घाला की हा कार्यक्रम तुम्ही, विनंती करा त्यांना की हा कार्यक्रम तुम्ही ठेवू नका. माझा तो विरोध आहे. तुमचं काय व्यक्तिमत्व आहे कमेंटमध्ये सांगा. जय भीम आणि जय संविधान.